एमपीएससीने 1539 जागांची तलाठीची भरती ऍडव्हर्टाईज ही डिक्लेअर केलेली आहे आणि यामध्ये पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही पास झालाच पाहिजे त्यासाठीचा मास्टर प्लॅन या सेशन मध्ये डिस्कस करायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 65+ मार्क्स मिळाले पाहिजे म्हणजे मिळाले पाहिजेच. 25 ऑक्टोबर रोजी ही तलाठीची म्हणजेच ग्रुप सी ची परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 65+ मार्क्स हे शुअर मिळतील यासाठीचा मास्टर प्लॅन हा या सेशन मध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे. सो मिशन 65 असं नाव दिलेलं आहे आपण याला, मिशन 65 असं म्हणूया आपण. बघा अगदी बेसिक पासून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या यामध्ये कव्हर करणार आहोत. सो फ्रेंड्स बघा, ही जे काही तलाठीची भरती प्रक्रिया आहे ते ग्रुप सी मध्ये समावेश झालेली आहे एमपीएससीच्या, म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप सी ची आहे, 100 गुणांची आहे, 100 गुणांची. आणि यासाठी मुख्य परीक्षा जी आहे तर मुख्य परीक्षा ही 400 गुणांची आहे. पूर्व परीक्षेसाठी एकच पेपर असणार आहे सामान्य अध्ययनचा, तर मुख्य परीक्षेसाठी मात्र 2 पेपर आहेत. एक लँग्वेजचा पेपर आहे आणि दुसरा गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य अध्ययन याचा पेपर आहे. त्यानंतर या तलाठी भरतीच्या पूर्व परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम कोणता आहे, म्हणजेच गट क पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा आयोगाने सांगितलेला आहे. बघा पहिला विषय आहे इतिहास. इतिहास आहे आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला करायचा आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे. भूगोल आहे दुसरा विषय, भूगोल आहे. भूगोल आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष भर दिलेला आहे. हा अभ्यासक्रम आयोगाने डिक्लेअर केलेला आहे, जशाला तसा हा कॉपी पेस्ट इथे केलेला आहे. ठीक आहे. ओके, म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. तसंच पृथ्वीच्या संबंधी अभ्यास करायचा आहे. जगातील हवामानाचे विभाग, त्यानंतर अक्षांश आणि रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, त्यानंतर पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादीचा अभ्यासक्रम या भूगोलामध्ये आहे. भूगोल या विषयाचा चांगला अभ्यास तुम्ही करायचा आहे. तिसरा विषय आहे अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स असं म्हणूया. याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर भर दिलाय. यामधला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, त्यानंतर परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी. आणि त्याच मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अर्थसंकल्प, लेखा व लेखा परीक्षण यावर सुद्धा या ठिकाणी भर दिलेला आहे. म्हणजे हा अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आहे, अर्थशास्त्राचा. त्यानंतर चौथा महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी आपल्याला करायच्या आहेत. राज्यशास्त्र हा 5वा विषय आहे. भारतीय राज्य व्यवस्था, त्यानंतर संविधान, शासन प्रणाली, मूलभूत अधिकार व कर्तव्य, घटना दुरुस्त्या, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आंतरराष्ट्रीय संबंध यावर प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध चुकून शब्द आलेला इथे, आंतरराष्ट्रीय संबंध नाहीये मित्रांनो या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावर हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर अंकगणित आहे. अंकगणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादीवर प्रश्न असणार आहेत. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी बुद्धिमत्तेवर प्रश्न असणार आहेत. म्हणजे हा झाला सिलेबस. आणि आता किती प्रश्न आणि किती मार्क्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. बघा आता एकंदरीत जर पाहिलं तर भारतीय राज्य घटना जो विषय आपला आहे, भारतीय राज्य घटना आणि पंचायत राज यासाठी म्हणून 15 प्रश्न आहेत, 15 गुण आहेत. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था 15 प्रश्न, 15 गुण आहेत. त्यानंतर सामान्य विज्ञान सायन्स 15 प्रश्न आहेत, 15 गुण आहेत. इतिहासावर 10 प्रश्न, 10 गुण आहेत. भूगोल 10 प्रश्न, 10 गुण आहेत. गणित बुद्धिमत्ता मोठा जास्त वेटेज आहे, 20 प्रश्न आहेत, 20 गुण आहेत. आणि चालू घडामोडीवर
15 प्रश्न 15 गुण, म्हणजे एकूण 100 प्रश्न आहेत आणि 100 गुण आहेत. 1 तासाचा वेळ तुम्हाला आहे. 1 तासामध्ये ह्या तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. 11 ते 12 हा टायमिंग आपला असतो. रविवारी आपला हा पेपर असतो. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर रेफरन्स बुक जे आहेत ते कोणकोणती वाचली पाहिजेत. ठीक आहे, रेफरन्स बुक अतिशय महत्वाचा एरिया आहे. रेफरन्स बुक तुम्हाला क्लास केला असेल तर क्लास मधल्या नोट्स, ठीक आहे, क्लास मधल्या नोट्स, ठीक आहे, प्लस तुम्हाला काही संदर्भ साहित्य स्टँडर्ड वाचावं लागणार आहे. जसं राज्यघटनेसाठी तुम्ही भगीरथ प्रकाशनचं वाचू शकता किंवा यम लक्ष्मीकांत, दोन्हीपैकी कुठलंही एक वाचा. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था यासाठी भगीरथ प्रकाशनचं बुक आहे किंवा दीपस्तंभ आहे, दोन्हीपैकी कुठलंही एकच तुम्ही वाचायचं आहे. सामान्य विज्ञानासाठी स्टेट बोर्ड 8वी ते 10वीचे स्टेट बोर्ड आणि सचिन भस्के सर यांचं सामान्य विज्ञानचं पुस्तक आहे, तेवढं सफिशियंट आहे. गणितासाठी सचिन ढवळे सरांचं आहे किंवा अरगडे सरांचं आहे, दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही एक करू शकता, सचिन ढवळे सर किंवा अरगडे सर. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेसाठी सुद्धा सचिन ढवळे सरांचं किंवा अरगडे सरांचं तुम्ही करू शकता. इतिहासासाठी 11वीचं जुनं इतिहास पुस्तक आहे, 11वीचं जुनं, ठीक आहे, आणि सोबतच समाधान जाधव सरांचं तुम्ही करा. ठीक आहे, त्याच्यानंतर भूगोल या विषयासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक चांगलं आहे, ते तुम्ही करू शकता. चालू घडामोडी ज्या आहेत त्या चालू घडामोडीसाठी म्हणून तुम्ही सिम्प्लिफाईड प्रकाशनचं करा, जे 3-3 महिन्याला येतं, किंवा परिक्रमा जे प्रत्येक महिन्याला येतं, हे तुम्ही करायचं आहे. हे रेफरन्स बुक तुम्ही केले पाहिजेत. ठीक आहे, ओके. रेफरन्स बुक तुम्ही करा, व्यवस्थित वाचायच्या, त्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. आता बघा आपल्याकडे एकूण दिवस किती शिल्लक आहेत. एकूण दिवस, तर एकूण दिवस आजपासून जर मोजले तर 93 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. 93 दिवस. ठीक आहे, जुलैमध्ये 8 दिवस शिल्लक आहेत, ऑगस्ट मधले 31 दिवस आहेत, सप्टेंबर मध्ये 30 दिवस आहेत. ठीक आहे, यस. आणि ऑक्टोबर मध्ये आपल्याला 24 दिवस मिळतात, कारण 25 तारखेला आपली परीक्षा आहे. म्हणजे एकूण असे जवळपास 93 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, लक्षात घ्या, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे आणि आजचा अभ्यास उद्याचं तुमचं यश ठरवणार आहे. त्यामुळे 93 दिवस तुमच्या आयुष्याचे अतिशय महत्वाचे दिवस आहेत. यामध्ये कुठेही डिस्ट्रॅक्ट होऊ नका, डिस्टर्ब होऊ नका, पूर्ण जीव लावून अभ्यास करा. आता बघा प्रत्येक दिवसाचा किती तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तर रोज किमान तुम्ही 14 तास अभ्यास करा. यस, करा मित्रांनो, कारण अबकी बार तुम्हाला नोकरी लागलीच पाहिजे. आर पार म्हणून अभ्यास करा. ठीक आहे, यस, 14 तास अभ्यास होतो, काही अडचण नाहीये. याच्यामध्ये 1.5 तास जो आहे हा गणिताला तुम्ही द्यायचा आहे, कारण गणित आणि बुद्धिमत्तेला जास्त वेटेज आहे. 20 प्रश्न त्याच्यावर असतात, 20 मार्क असतात, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 17-18 जर बरोबर आले तर 100% तुम्ही पूर्व परीक्षा पास होता आणि तुमचा स्कोर 65 प्लस जातो. त्याच्यामुळे गणिताला 1.5 तास द्या, त्यानंतर बुद्धिमत्तेला सुद्धा 1.5 तास द्यायचा आहे. मग सलग 3 तास देण्याच्या ऐवजी 1.5 तास गणित करा, मध्ये एखादा विषय करा आणि नंतर परत तुम्ही 1.5 तास बुद्धिमत्ता करू शकता, म्हणजे गॅप करून, पण 3 तास गणित बुद्धिमत्ता कराच मित्रांनो, कारण त्याच्यावर तुमची पूर्व परीक्षा निघणार आहे. 20 पैकी 17 ते 18 तुमचे बरोबर आले पाहिजेत. चालू घडामोडीसाठी सुद्धा रोज 1.5 तास तुम्हाला द्यायचा आहे, रोज 1.5 तास, म्हणजे 3 तास गणित बुद्धिमत्ता, 1.5 तास चालू घडामोडी, असे 4.5 तास याला लागतात. आणि जीएस चा एकच विषय तुम्ही घ्यायचा, एका दिवशी एकच विषय, मग अर्थशास्त्र घ्या, भूगोल घ्या, राज्यघटना घ्या, कुठलाही घ्या, आणि जवळपास 6.5 तास तो एकच विषय जीएस चा करा. हा मध्ये ब्रेक करू शकता, समजा 2 तास जीएस करा, मध्ये चालू घडामोडी करा, परत जीएस करा, मध्ये गणित करा, परत जीएस करा, नंतर बुद्धिमत्ता करा, असं अल्टरनेट तुम्ही करू शकता. पण दिवसभरामध्ये जीएस चा एक विषय तुमचा 6.5 तास झाला पाहिजे. उरलेले जे 3 तास आहे याच्यामध्ये तुम्ही काय करा, नोट्स काढा. नोट्स तुम्हाला काढाव्या लागणार आहेत, शॉर्टकट नोट्स, कारण शेवटी रिव्हिजनला ते आवश्यक असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जो तुम्ही टॉपिक वाचलेला आहे दिवसभरामध्ये, त्याच्यावर मागचे प्रश्न कोणते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते, त्याचा अभ्यास करा. आणि तसंच दिवसभर जे वाचलेलं आहे ते विसरू नये म्हणून परत त्याचं क्विक एकदा रिव्हिजन करा. यासाठी 3 तास, म्हणजे तुमचे 4.5 तास, म्हणजे 3 तास मॅथ रिझनिंग, 1.5 तास तुमचं करंट अफेअर्स, 4.5 तास, 6.5 तास तुमचं जीएस, म्हणजे 4.5 प्लस
4.5 प्लस 6.5 म्हणजे 4.5 प्लस 5 आणि 6 11 आणि हे 3 तास असे 14 तास तुम्ही अभ्यास करू शकता. होतं मित्रांनो, हळूहळू कॅपॅसिटी वाढेल. 14 तास जर अभ्यास करायची सवय लागली तर 100% तुम्ही तलाठी आहात म्हणजे आहात यावेळेस. ठीक आहे. यस, तुमच्यापासून हे पद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 100% तुम्ही तलाठी होणारच म्हणजे होणारच. ठीक आहे. आणि 65 प्लस तुमचा पूर्व परीक्षेमध्ये स्कोर येणार म्हणजे येणारच. आता बघा, या आपल्याला 93 दिवसाच्या प्लॅन मध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाचं नियोजन करायचं आहे. म्हणजे एकूण तुमच्या 4 वेळा रिव्हिजन झाल्या पाहिजेत. म्हणजे एक वेळा पहिलं वाचन आणि मग त्या वाचनाचे 3 वेळा रिव्हिजन, म्हणजे असं एकूण 4 वेळा म्हणूया आपण. ठीक आहे ना. म्हणजे पहिलं वाचन प्लस 3 वेळा त्याचं रिव्हिजन, असे 4 वेळा तुमचं या 93 दिवसामध्ये झालंच पाहिजे. पहिले जे 33 दिवस आहेत, पहिले 33 दिवस, ठीक आहे, पहिल्या 33 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, पहिल्या 33 दिवसामध्ये तुम्ही हा प्लॅन वापरायचा आहे. पहिल्या 33 दिवसामध्ये पहिले जे 8 दिवस आहेत त्याच्यावर सायन्स घ्यायचंय, सायन्स. ठीक आहे. सायन्स हा विषय सुरुवातीला 8 दिवस, कारण तो अवघड आहे, टेक्निकल आहे. मग 8 दिवस तुम्ही करा, 8 दिवस. बघा, म्हणजे इथे जीएसचा एक विषय तुम्ही किती दिवस करायचा ते मी सांगतोय. पण गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे रोजच असणार आहे, रोज रोज असणार आहे. त्याच्यामुळे मी त्याला इथं वेळ नाही डिवोट केलेला आहे, कारण ते रोज तुम्हाला 4.5 तास करायचंय. मग 6.5 तासामध्ये जीएसचा कोणता विषय करायचा त्याचा मी प्लॅन सांगतोय, की तुम्ही सायन्स पासून सुरू करा आणि 8 दिवस सायन्स करा. 8 दिवस तुम्ही सलग सायन्स करा. मग सायन्स संपल्यावर मग अर्थशास्त्र तुम्ही 8 दिवस करा. ठीक आहे. अर्थशास्त्र 8 दिवस करा. अर्थशास्त्र झाल्यावर मग राज्यशास्त्र तुम्ही 7 दिवस करा. ठीक आहे. नंतर इतिहास तुम्ही 5 दिवस आणि भूगोल तुम्ही 5 दिवस. म्हणजे असे जीएस चे तुमचे हे सगळे विषय 33 दिवसामध्ये कव्हर होतात. आणि या दिवसामध्ये तुमचं गणित पण सोबत सुरू आहे, बुद्धिमत्ता पण आहे, चालू घडामोडी पण आहे. ठीक आहे. ओके. नंतरचे मग दुसरं, आता हे तुमचं पहिलं वाचन झालेलं आहे, पहिलं वाचन म्हणा. ठीक आहे. नंतर तुमचं रिव्हिजन, त्याला पहिलं रिव्हिजन म्हणूया. वाचन झाले, आता त्याची रिव्हिजन करायची आहे. तर 28 दिवस तुमच्याकडे वेळ आहे, 28 दिवस. मग सायन्स पासून परत सुरू करा. सायन्सला 7 दिवस वेळ द्या, 7 दिवस. त्यानंतर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राला पुढे 6 दिवस वेळ द्या, दुसऱ्या म्हणजे पहिल्या रिव्हिजन मध्ये. बरं, त्याला दुसरं वाचन म्हणा किंवा पहिली रिव्हिजन म्हणा. ठीक आहे. राज्यशास्त्राला 6 दिवस द्या, इतिहासाला 4 दिवस आणि भूगोलाला 5 दिवस. म्हणजे या 28 दिवसामध्ये तुमचं पहिलं रिव्हिजन म्हणा किंवा दुसरं वाचन म्हणा हे होतं आणि तुमच्या संकल्पना खूप स्ट्रॉंग होतात. नंतर मग राहतात परत 24 दिवस. ठीक आहे ना. या 24 दिवसामध्ये तुमचं दुसरं रिव्हिजन किंवा तिसरं वाचन म्हणूया आपण. ठीक आहे. सायन्स तुम्ही 6 दिवस करा, अर्थशास्त्र 6 दिवस करा, राज्यशास्त्र 5 दिवस, इतिहास 4 दिवस, भूगोल 3 दिवस, असे स्ट्रॅटेजी ठेवा. म्हणजे 24 दिवसामध्ये तुमचं दुसरं रिव्हिजन किंवा त्याला आपण तिसरं वाचन म्हणूया ते तुमचं पूर्ण होईल. आता शेवटचे 8 दिवस राहिलेले आहेत. आता शेवटचे 8 दिवस पण झालं काय, की तुमचं 3 वेळा वाचन झालेलं आहे. ठीक आहे. 3 वेळा वाचन झालं, सोबत तुमचं गणित सुरूच आहे, बुद्धिमत्ता सुरूच आहे, चालू घडामोडी पण रोज सुरूच आहे आणि जीएस सुद्धा तुमचं 3 वेळा चांगल्यापैकी वाचन झालेलं आहे. ठीक आहे. मग आता इथे काय करायचंय, आता क्विक, कारण 8 दिवस सध्या शिल्लक राहिलेले आहेत. मग 8 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 1 दिवस सायन्स वाचा, 1 दिवस इकॉनॉमिक्स वाचा, 1 दिवस राज्यशास्त्र आणि पंचायत राज, 1 दिवस इतिहास आणि 1 दिवस भूगोल. असे 5 दिवसामध्ये हे 5 विषय तुमचे पटपट वाचून होतात. कारण तुमचं ऑलरेडी 3 वेळा झालंय, म्हणजे तुम्ही आता क्विक वाचू शकता. तुम्ही जे नोट्स काढलेले आहेत किंवा असे पॉइंट हायलाइट केलेले आहेत, असं क्विक तुम्ही वाचायचं आहे शेवटच्या दिवसामध्ये. आणि मग आता शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. तर शेवटचे जे 3 दिवस आहेत, या शेवटच्या 3 दिवसामध्ये तुम्ही जे काही अगोदर शॉर्टकट नोट्स काढलेले आहेत, ठीक आहे, किंवा अंडरलाईन केलेलं आहे, ते क्विक तुम्ही वाचायचंय शेवटच्या 3 दिवसामध्ये, जेणेकरून तुमची नजर तिथं बसणार आहे आणि परीक्षेमध्ये त्या फॅक्च्युअल गोष्टी आठवणार आहेत. म्हणजे मग असा हा थोडासा मास्टर प्लॅन असा पाहता येतो, की व्यवस्थित पैकी पहिले वाचन, पहिलं रिव्हिजन, दुसरं रिव्हिजन आणि तिसरं, म्हणजे एकूण तुमचं 4 वेळा जीएस करून होतं मित्रांनो. आणि सोबत रोजच गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी सोबतच आहे. त्याच्यामुळे ते 3 विषय तुमचा तुमचे कव्हर होतातच. एकदम मास्टर प्लॅन आहे हा. जर फॉलो केला तर तुम्ही 100% 65 प्लस तुमचा स्कोर येणारच आहे. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये आणखी महत्वाच्या गोष्टी तुम्ही कोणत्या केल्या पाहिजेत, कोणत्या केल्या पाहिजेत. ठीक आहे. बघा, महत्वाचे आकडेवारी आणि इसवी सन तुम्ही पाठ केले पाहिजेत.
कारण आपल्याला प्रश्न हे थोडेसे वन लाईनर विचारतील, फॅक्च्युअल, मग ते कन्फ्युज होऊ नये म्हणून तुम्हाला महत्वाची आकडेवारी जी आहे अर्थशास्त्रामध्ये आहे, भूगोलामध्ये आहे, इतिहासामध्ये आहे, ठीक आहे, सायन्स मध्ये आहे, महत्वाची आकडेवारी इसवी सन पाठ करायची आहेत. तसंच महत्वाच्या संकल्पना, जसं अर्थशास्त्रामध्ये संकल्पना आहेत, त्या संकल्पना व्यवस्थित तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. आता एकाच विषयाचं जास्त पुस्तकं नका वाचू, एका विषयाचं एकच, पण ते जास्त वेळा वाचा. बरेचसे मुलं चुका करतात, खूप सारी पुस्तकं वाचतात, त्याच्यात अनाठही वेळ जातो. त्याच्यामुळे एका विषयाचं एकच पुस्तक वाचा आणि त्याची किती वेळा जितकं शक्य आहे तितक्या वेळा तुम्ही रिव्हिजन करत राहायचं आहे. सर्व प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर राहा. म्हणजे मोबाईल असेल, सोशल मीडिया असेल, किंवा काहीतरी टेलिग्रामवरच्या गप्पा असतील, किंवा मेसवरच्या गप्पा असतील, किंवा काही पण असेल जिथं तुमचा वेळ वाया जातो, बुद्धी तुमची जी आहे तर ते बुद्धीची एनर्जी वाया जात असते, अशा सगळ्या गोष्टीपासून दूर राहा. सर्व प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन्स पासून दूर राहा. प्रत्येक दिवसाचा जो शेड्यूल आहे तो पूर्ण करायचा आहे आणि कुठं कमी पडले ते पाहायचंय आणि परत दुसऱ्या दिवशी जोमाने शेड्यूल तो पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, ओके, हे तुम्हाला फॉलो करायचंय, हे फॉलो करा. तुमचा स्कोर 65 प्लस येणार म्हणजे येणारच आहे. ठीक आहे, यस, ओके. त्याच्यानंतर परत किमान तुमचं 4 वेळा वाचन झालं पाहिजे. ठीक आहे ना, हे लक्षात घ्या की या 93 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचं 4 वेळा वाचन झालं पाहिजेतच. किमान तुमच्या 30 सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. कारण परीक्षा आपली ऑफलाईन आहे, वेळेला खूप महत्व आहे. एका तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. टाइम मॅनेजमेंट तुम्हाला कळालं पाहिजे, म्हणून किमान 30 प्रश्नपत्रिका वेळ लावून यासाठी तुम्ही टेस्ट सीरीज करू शकता. ठीक आहे, टेस्ट सीरीज जॉईन करा आणि तिथे तुमचा फायदा होईल, टाइम मॅनेजमेंट होईल. तसंच 7 ते 8 वर्षाचे मागचे PYQ करा, कारण आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते तुम्हाला कळेल, एक अंदाज येईल. त्यामुळे PYQ चांगले अभ्यासायचे आहेत. तसंच सर्व विषयाचं संदर्भ साहित्य जे स्टँडर्ड आहे ते व्यवस्थित करायचं आहे, कारण त्याच्यातनं प्रश्न येत असतात. तसंच सर्व विषयाच्या महत्वाच्या टॉपिकच्या शॉर्टकट नोट्स काढा, कंपल्सरी काढा, सर्व विषयाच्या काढा. ठीक आहे, कधी तुमचं दुसरं वाचन म्हणजे पहिलं वाचन झालं, तुमची पहिली रिव्हिजन सुरू झालेली आहे किंवा दुसरं वाचन असेल, तेव्हा तुम्ही प्रत्येक विषयाच्या शॉर्टकट नोट्स काढा. कारण जे शेवटचं रिव्हिजन करायचंय ना, तेव्हा पुस्तकं वाचणं होत नसतात. पटपट पटपट तुम्ही ते शॉर्टकट नोट्स जर वाचल्या तर क्विक रिव्हिजन कमी दिवसात होते आणि तुमचा स्कोर डायरेक्ट वाढतो. कारण त्या शेवटच्या 8 दिवसामध्ये पुस्तकं वाचू शकत नाही, पण तिथे जर तुमच्या शॉर्टकट नोट्स असतील, तुम्ही जर ते काहीतरी अंडरलाईन करून ठेवलं असेल तर ते क्विक रिव्हिजन होतं आणि ते परीक्षेत आठवतं. कारण परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन पाहिजे. मग जर तुम्ही नोट्स काढलेले असतील तर जास्त रिव्हिजन होऊ शकतं. गणित बुद्धिमत्ताचा खूप सराव करा, म्हणजे प्रत्येक दिवशी किमान 50 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. जितकी जास्त तुम्ही गणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस करणार आहात तेवढं तुमचं हे पूर्व परीक्षेमध्ये पास होणं हे गॅरंटेड होणार आहे. त्यामुळे खूप खूप सारे प्रश्न त्याच्यावर सॉल्व्ह करा. तसंच चालू घडामोडी 1 वर्ष मागच्या करायच्या तुम्हाला. ठीक आहे ना, आता समजा 25 ऑक्टोबरला परीक्षा आहे 2026 मध्ये, तर 2025च्या ऑक्टोबर पासून तुम्ही चालू घडामोडी करू शकता, म्हणजे किमान 1 वर्षभराच्या करा. ठीक आहे, यस, ह्या गोष्टी जर केल्या मित्रांनो तर नक्कीच तुमचा स्कोर हा 65 प्लस 100% येणार आहे. ठीक आहे, तुमचा स्कोर हा 100% 65 प्लस येतोच मित्रांनो. हा अतिशय महत्वाचा मास्टर प्लॅन तुमच्यासाठी होता मित्रांनो. ठीक आहे, यस. आणखी तुम्हाला या भरतीसाठी, या तयारीसाठी कशा कोणकोणत्या गोष्टीवर व्हिडिओ लागतात, ठीक आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. येस मित्रांनो, आणि हे सगळे डिटेल्स आहेत, याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट, थँक्यू.